बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर महायुतीमध्ये मतभेदाची चर्चा सुरू आहे। जिल्हा परिषद निवडणुकीवरून हे वाद सुरू आहेत। थोड्याफार ठिकाणी मतभेद होतीलच। इच्छुकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे बंडखोरी देखील होईल। मात्र बंडखोरी शमवण्यात आम्हाला यश मिळेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। पाहूया। जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली। महायुती महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूरमध्ये एकत्र लढली आणि त्यात कोल्हापूरमध्ये ती महायुतीने यश मिळवलं। आता जिल्हा परिषदेमध्ये महायुती एकत्र लढणार का हे आपण विचारणार आहोत खासदार धनंजय महाडिक यांनी। महायुती आपली एकत्र लढणार का? तसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता 12 तालुक्यामध्ये या निवडणुका जिल्हा परिषदच्या होत आहेत। बहुतांश ठिकाणी आपण महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न केलेला आहे। फक्त चंदगड आणि करवीर दक्षिण हे 2 मतदारसंघ आहेत जिथे आपण स्वतंत्र लढत आहोत। बाकी सर्व ठिकाणी काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर आपण महायुती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शोमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती। त्यांना खूप चांगला अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे। परंतु त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि आज अंतिम दिवस आहे। कुंभोज मतदारसंघातील 8-10 गावातील शेकडो लोक आज इथं अचानकपणे माझ्या समोर आलेले आहेत आणि त्या सगळ्यांची आग्रही मागणी आहे की शोमिका महाडिकांनी सर्वसाधारण जो मतदारसंघ जिल्हा परिषद आहे तिथून निवडणूक लढवावी। 11 इच्छुक उमेदवार ज्यामध्ये आहेत, ज्यांनी आमच्याकडे अन्य पक्षांकडे उमेदवारी मागितली होती, शिवसेनेकडे मागितली होती, ते सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांची मिळून मागणी आहे आणि खूप आग्रह आहे। ते धरण्या आंदोलनावर बाहेर बसलेले आहेत की काही करून शोमिकांना आमच्याकडे उभा करा, आम्ही त्याशिवाय जाणार नाही। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।